नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इतके सगळे सायबर गुन्हे होत आहेत. तर मग बँकांची काही जबाबदारी आहे की नाही असा मला प्रश्न पडायचा. पण एका न्यायालयानं बँकांची जबाबदारी पण आहे असं सांगितलं आणि त्यांच्यावरतीची जबाबदारी पण निश्चित केली. ती राष्ट्रीयकृत बँक आहे आणि प्रकरण हे कोणाच्याही घरामध्ये घडू शकतं असं आहे. रोजच्या वापरातल्या आपल्या ए-टी-एम संदर्भातला आहे. एका अशा ग्राहकाच्या संदर्भातला आहे, की ज्याचं शिक्षण तसं तुलनेनं कमी आहे आणि निकालपत्रामध्ये इल्लिटरेट हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे, हा महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या मराठी भाषिक प्रत्येक कुटुंबामध्ये जायला हवा. कारण ह्या निवाड्यामुळं सायबर गुन्ह्यासंदर्भातली बँकांची जबाबदारी निश्चित झालेली आहे. मला वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत होते, की जे आय-पी-एस म्हणून शासकीय सेवेमध्ये 15 एक वर्ष आहेत. ते म्हणाले, की ज्यावेळेला तुमच्या बँकिंग खात्यातनं तुम्हाला असं वाटतं, की खूप अनपेक्षित पद्धतीचे व्यवहार सुरू आहेत, तेव्हा त्या बँकांनी त्या ग्राहकाला जागृत करणं आवश्यक आहे. काही खाजगी बँका, सगळ्याच खाजगी बँका उत्तम काम करतात असं नाही आणि सगळ्याच राष्ट्रीयकृत बँका ह्या बेजबाबदार आहेत असं नाही. म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने. पण काही खाजगी बँकांच्या व्यवहारामध्ये असे गुन्हे होणं हे जवळपास अशक्यप्राय करून ठेवलंय कारण तेवढे त्याने सिक्युरिटी लेयर्स ॲड केलेले आहेत. पण अनेक बँकामध्ये सहजासहजी लोकांना फसवलं जातं आहे. अशा वेळेला बँकांची जबाबदारी काहीतरी असायला हवी, असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. स्पेशली जे ट्रान्झॅक्शन झालेली आहेत, ती बँक टू बँक झालेली आहे, तर ते फ्रीज करणं आणि विशिष्ट मुदतीच्या आत ते व्यवहार रोखून धरणं हे बँकांना शक्य आहे. पण हा निवाडा हा महाराष्ट्राच्या घरोघरी गेला पाहिजे असा आहे. याच्यामध्ये साधारणपणे एखादी आयडियल केस आपण म्हणतो, की असं होतं, असं होतं, असं होतं, म्हणून असं-असं झालं, असं सगळं याच्यामध्ये. मी पूर्ण निवाडा तुम्हाला वाचून दाखवतो. थोडासा तांत्रिक भाग आहे, पण आवश्यक आहे. मुंबईतल्या ओशिवरा इथे राहणाऱ्या निर्मला मल्होत्रा ह्या 65 वर्षाच्या आहेत. त्या जेमतेम 4थी पर्यंत शिकलेल्या आहेत. मे 2010 मध्ये 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं उघडलं होतं. फेब्रुवारी 2011 मध्ये त्यांना समजलं, की त्यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय ₹12,00,000 वरूनची अधिकची रक्कम द्वारे काढली गेली आहे आणि ते पैसे सोनं खरेदी करणं किंवा मद्य खरेदी करणं ह्यासाठी वापरलं गेलं. आता यात बँकेची चूक काय? तर बँकेनं खातं उघडत असताना जे एटीएम कार्ड दिलं होतं, त्या एटीएम कार्डला मागच्या बाजूवरती जी पट्टी असते, त्याच्यावरती ग्राहकाची स्वाक्षरी असायला हवी. ती ग्राहकाची स्वाक्षरीच त्याच्यावरती नव्हती आणि हा तांत्रिक मुद्दा महत्त्वाचा ठरला. पण हे केवळ एवढंच नाहीये, पुढं पण आहे. या सिग्नेचर बँडवरती ग्राहकाची स्वाक्षरी नव्हती. ही स्वाक्षरी घेणं ही सुरक्षतेचा एक महत्त्वाचा नियम होता. मग कोर्टात काय झालं? तर निर्मला मल्होत्रा यांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे, ज्याला आपण कंझ्युमर कमिशन म्हणतो, धाव घेतली. तिथं बँकेनं असा युक्तिवाद केला, की ही चोरी हरिश्चंद्र बेहेरे नावाच्या व्यक्तीनं केली आहे आणि एटीएम पिन गोपनीय न ठेवल्यामुळं ती ग्राहकाची चूक आहे आणि त्यांच्याच चुकीमुळे ते घडलं. कोर्टानं निरीक्षण असं नोंदवलं. कोर्ट असं म्हणालं, की एखादा ग्राहक साक्षर नसेल किंवा अल्पशिक्षित असेल, तर त्याला स्वाक्षरी करता येत नसेल, तर बँकेनं मुळातच कार्ड देणं टाळायला हवं होतं किंवा पर्यायी सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. बँकेनं स्वाक्षरी न घेताच कार्ड दिल्यानं खात्याची सुरक्षा कमकुवत झाली. मग आता निकाल काय आला? ग्राहक आयोगानं निर्मला मल्होत्रा यांच्या बाजूनं निकाल देताना असं म्हटलं, की बँक दोषी आहे. कशी? बँकेनं सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन न केल्यामुळं त्यांच्या सेवेतली कमतरता, डेफिशियन्सी इन सर्व्हिस हा शब्द आहे निकालपत्रात. त्यासाठी बँक दोषी आहे. बँकेनं ह्याबद्दल भरपाई द्यायला हवी. तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ₹5,00,000 ची भरपाई द्यावी. त्याशिवाय लिटिगेशन कॉस्ट म्हणजे ही जी सगळं प्रकरण चालवलं त्याबद्दल ₹25,000 द्यावेत आणि ह्या निकालामुळं बँकांची जबाबदारी निश्चित झाली, की बँका केवळ ग्राहकांना चुकीचं कारण देऊन अशा सायबर गुन्ह्यातनं आपलं हात झटकू नाही शकत. त्यांना सुरक्षा नियमाचं कठोर पालन करावं लागेल. त्याशिवाय कमी साक्षर असलेल्या किंवा ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकाबद्दल बँकांनी अधिक काळजी, हायर केअर स्टँडर्ड्स घेणं गरजेचं आहे, असं कोर्टाने अधोरेखित केलं आहे. एटीएम कार्डवरील स्वाक्षरी पट्टी केवळ औपचारिकता नसून ती फसवणूक रोखण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे, हे सुद्धा ह्या निमित्ताने स्पष्ट झालं. आता हा निकाल एवढाच मर्यादित आहे का? नाही. तर याच्यामध्ये वेगळे कायदेशीर मुद्दे जे मांडले गेले, एक आहे डेफिशियन्सी इन सर्व्हिस. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जर बँकेनं त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा मानकांचं स्टँडर्ड ऑफ ऑपरेटिंग प्रोसिजर
त्याचं पालन नाही केलं, तर त्याला सेवेतली कमतरता मानलं जातं. या केसमध्ये कार्डवर स्वाक्षरी न घेणं, ही बँकांच्या सेवेतली कमतरता आहे. मग ड्युटी ऑफ केअर, बँकेची जबाबदारी काय? कोर्टाने स्पष्ट केलं, की ग्राहकांच्या साक्षरतेची पातळी आणि वय लक्षात घेऊन बँकांनी अधिक सतर्क राहणं आवश्यक होतं. केवळ एटीएम पिन चोरीला गेला असं म्हणून बँक आपली जबाबदारी टाळू शकत नाही. पुढं तर गंमत अशी, की पुरावा सादर करण्याची जबाबदारी कुणावर टाकली? जर बँक असा दावा करत असेल, की ग्राहकानं निष्काळजीपणा केलाय, तर तो सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेवर आहे. या प्रकरणात बँक असा कोणताही ठोस पुरावा सादर करू शकली नाही. ग्राहकाने स्वतःचा पिन दुसऱ्याला सांगितला होता. मग मानसिक त्रासाबद्दलची नुकसान भरपाई. केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर अशा प्रकरणामुळे ग्राहकाला जो मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यासाठी सुद्धा बँकेला दंड झाला. आणि हो, आता याच्यामुळं काय झालंय बघा, की बँकेची सुरक्षा आणि त्याचबरोबर विमा संरक्षण देणं ही कशी बँकांची जबाबदारी असू शकते. एक तर असं आहे, की कार्ड लिमिट सेट करणं. आजकाल प्रत्येक बँक आपल्या मोबाईल ॲपवरती कार्ड कंट्रोलची सुविधा देतं. यात तुम्ही स्वतःच्या गरजेनुसार मर्यादा ठरवू शकता. समजा एटीएम विथड्रॉल लिमिट जर तुमच्या बँक खात्यात ₹5,00,000 असेल, तरीही तुम्हाला दिवसाला फक्त ₹20,000 काढता येतील अशी मर्यादा तुम्ही सेट केली, तर यातनं कार्ड चोरीला जरी गेलं तरी फारसं नुकसान होणार नाही. ई-कॉमर्स ऑनलाईन व्यवहार करताना जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पूर्णपणे बंद, डिसेबल करू शकला, तर ती फॅसिलिटी देऊ शकता. किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार जे होत आहेत, परदेशातील फसवणूक टाळण्यासाठी नॅशनल युसेज बंद करणं ही आता बँकेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर झिरो लायबिलिटी प्रोटेक्शन. उदाहरणार्थ, समजा तुमच्या कार्डवरून कोणी दुसऱ्याने ₹50,000 ची खरेदी केली. जर तुम्ही ही माहिती बँकेला 3 दिवसाच्या आत दिली, तर आर-बी-आयच्या नियमानुसार तुमची जबाबदारी 0 असेल. अशा वेळी बँका तपासाअंती ते पैसे तुम्हाला परत देऊ शकतात. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करता येईल. केवळ कार्ड नंबर असून चालणार नाही, तर या व्यवहारासाठी दुसऱ्या एका माध्यमाची गरज ही बँका सेट करू शकतात. त्याशिवाय व्हर्चुअल कार्ड आहेत वगैरे, वगैरे. ह्या आता सुरक्षित पिन व्यवस्था आहे वगैरे. हे सगळं बँकांना करावं लागेल आणि आर-बी-आय त्यांच्यावरती ते बंधन घालते. पण मग आता एवढंच फक्त या प्रकरणाचं महत्त्व आहे का? नाही. मल्होत्रा विरुद्ध बँक हा कंझ्युमर कोर्टाने दिलेला निकाल हा व्यापक पातळीवरती परिणाम करणारा आहे आणि म्हणून मी म्हटलं, की सायबर गुन्ह्यासंदर्भामध्ये ज्यांना असं वाटतं, की आमचं आता काय होणार? आमचे पैसे तर गेले. तर त्यांनी ह्या निकालाचा अभ्यास करावा. मी केलाय. आता मी तुम्हाला सांगतो, की ह्या निकालाचे बँकिंग क्षेत्रावरती होणारे परिणाम. सुरक्षा प्रोटोकॉलची सक्ती. आता बँकांना केवळ कागदोपत्री नियम करून चालणार नाही, तर त्यांना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, उदाहरणार्थ ही जी कार्डवरची पडताळणी वगैरे, ते करणं अनिवार्य झालं आहे. एस-ओ-पीमध्ये बदल करावा लागेल. बँकांना आता एटीएम कार्ड वाटप करताना किंवा खातं उघडताना किंवा ऑनलाईन व्यवहाराला परवानगी देत असताना चेकलिस्ट पाळावी लागेल. तांत्रिक त्रुटी असल्यास त्याचा फटका बँकेलाच बसेल, हे या निकालानं आता स्पष्ट झालंय. बँकांच्या उत्तरदायित्वामध्ये वाढ झाली आहे. आत्तापर्यंत बँक बऱ्याचदा पिन शेअर केला असेल, ओ-टी-पी सांगितला असेल, असं म्हणून आपल्या जबाबदाऱ्या झटकत होत्या. पण आता जोपर्यंत बँक ग्राहकाचा निष्काळजीपणा पुराव्यानिशी सिद्ध करणार नाही, तोपर्यंत जबाबदारी बँकेचीच असेल. याचा ग्राहकाला काय फायदा आहे? या निकालाचा सर्वाधिक फायदा कुठल्या ग्राहकाला होईल? अल्पशिक्षित किंवा निरक्षित ग्राहक, ज्येष्ठ नागरिक किंवा बँकांच्या तांत्रिक चुकाचे जे बळी ठरले ते. आणि आता ह्याच्यातनं असं झालं आहे, की सायबर फ्रॉड थांबवण्याची बँकांची जबाबदारी निश्चित झालेली आहे. या सेवेतली कमतरता, डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिस, आर-बी-आयचं जे काही मार्गदर्शन तत्व आहे त्याचं पालन करण्याची जबाबदारी, बर्डन ऑफ प्रूफ, या सगळ्या गोष्टी आता बँकेवरती आलेल्या आहेत आणि या निकालानं एकच अर्थ होतो, की पुन्हा-पुन्हा जे सांगितलं जात होतं, की ग्राहक आमच्यासाठी राजा आहे. हे केवळ बोलून आता चालणार नाही तुम्हाला. का आता न्यायालयानं तुमच्यावरती एवढी जबाबदारी दिलेली असल्यामुळं ग्राहक हा खरोखरच राजा आहे आणि त्या राजाच्या तिजोरीचं संरक्षण करण्याची जबाबदारी बँकेची आहे. हे आता ह्या निकालाने स्पष्ट झालंय. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, की हे YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल तर सांगाच, बेल आयकॉन दाबायला सांगा. पण महाराष्ट्रात इतक्या सोप्या, साध्या मराठी भाषेमध्ये जगभरातल्या मुद्द्याचं विश्लेषण करून सांगणारा कोणता प्लॅटफॉर्म जर असेल वेगवेगळ्या विषयाचं, तर तो जरूर मला कळवा आणि म्हणून तुम्हाला तुमच्यावरती जबाबदारी हीच, की तुम्ही असे व्हिडिओ हे जगभरातल्या प्रत्येक मराठी भाषकांच्या घराघरापर्यंत जाऊ द्या. थांबूया यापर्यंत.